नमस्कार मित्रांनो, मी सुभाष नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. महाराष्ट्र शासनाच्या सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञानमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चाचणी क्रमांक 3वर चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया चाचणी क्रमांक 3. ही चाचणी सोडवण्यापूर्वी तुम्ही चाचणीच्या मुखपृष्ठावर ही सर्व माहिती लिहिलेली असेल, जसे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3, तुमच्या शाळेचं नाव, स्वतःचं नाव, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान, गुण 30, वेळ आहे 1 तास. मित्रांनो, ही चाचणी सोडवण्यापूर्वी तुमच्यासाठी ह्या सूचना. या ठिकाणी पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. उजवीकडील कंसातली संख्या ह्या गुण दर्शवितात आणि आवश्यक तेथे अचूक आणि नामनिर्देशित आकृती काढायची. आता सुरुवात करूया आपण ही चाचणी सोडवण्यासाठी. यातील प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणासाठी हा प्रश्न आहे. यातला पहिला उपप्रश्न, श्राव्यातीत ध्वनीची वारंवारता टिंबटिंब असते. या ठिकाणी 20 पर्याय आहेत. 20 हर्ट्झ ते 20,000 किलो हर्ट्झ किंवा 20,000 हर्ट्झ. दुसरा पर्याय 20 हर्ट्झपेक्षा कमी, 200 हर्ट्झपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त. तर या ठिकाणी मित्रांनो, अपेक्षित उत्तर असं आहे, श्राव्यातीत ध्वनीची वारंवारता ही 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झपर्यंत असते. पुढे जाऊया. व प्रश्न दुसरा, बटाट्यांना कोंब येऊन ते नासू नये यासाठी टिंबटिंबचा वापर करतात. धुरीकरण, परिरक्षक, किरणीयन आणि पाश्चरीकरण. या ठिकाणी अपेक्षित उत्तर आहे किरणीयन. यातला तिसरा उपप्रश्न, कॅल्शियमची रासायनिक संज्ञा टिंबटिंब आहे. 4 पर्यायापैकी पहिलं Ca, दुसरं Cu, क Cl आणि ड Cm. तर या ठिकाणी मित्रांनो, कॅल्शियमची संज्ञा ही Ca अशी आहे. पुढे जाऊया. प्रश्न पहिल्यामधील ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुणासाठी हा प्रश्न आहे. यातलं पहिलं प्रश्न असा आहे, सोबतच्या आकृतीतील तारका समूह ओळखा. या ठिकाणी चित्र दिसते तुम्हाला आणि इथं तारकांचा समूह दाखवलेला आहे आणि हा तारका समूह दर्शवतो तुम्हाला वृश्चिक. यातला दुसरा उपप्रश्न आहे, पुढील कोडी सोडवा. या ठिकाणी कोडी दिलेली आहे, पेट्रोलियमपासून मिळणारा एक घटक पदार्थ, हा उभा शब्द आहे. पेट्रोलियमपासून मिळणारा एक घटक पदार्थ उभा आहे आणि दुसरा आडवं जे आहे नैसर्गिक वायूंचा मुख्य घटक आहे. आता दुसऱ्यासाठी शेवटचं अक्षर या ठिकाणी दिसतं न आणि पहिल्यासाठी केने सुरुवात होऊन नने शेवट आहे. याचा अर्थ पेट्रोलियमपासून मिळणारा एक घटक पदार्थ जे केने सुरुवात होतं नने शेवट होतो म्हणजे केरोसिन असा आहे. म्हणून हे केरोसिनमधलं के पहिला आहे. या दुसऱ्या कॉलममध्ये रो येणार आणि इथं सी येणार आणि इथं न, केरोसिन. आता नैसर्गिक वायूंचा घटक शेवटी न म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन सगळे, पण त्यापैकी मिथेन हा योग्य आहे. नैसर्गिक वायूंचा मुख्य घटक आहे तो. म्हणून मिथेन या ठिकाणी अपेक्षित आहे. पहिल्या बॉक्समध्ये मी येणार, नंतर थे येणार आणि न तर ऑलरेडी आहे. आता तिसरा उपप्रश्न, निसर्गनिर्मित अपमार्जकांची उदाहरणे लिहा. आपण इथे 2 उदाहरणं घेऊया. पहिला म्हणजे रिठा हा अपमार्जक आहे जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे आणि दुसरा आहे शिकेकाई. मित्रांनो, पुढे जाऊया आपण. आता प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 6, 12 गुण आहेत. त्यातला पहिला हा उपप्रश्न काय म्हणतात बघा, असं का घडते, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो. सूर्योदय किंवा सूर्यास्त यावेळी सूर्य तांबडा दिसतो, असं का घडतं हे आपल्याला यामागचं कारण आपल्याला लिहायचं आहे. तर मित्रांनो, असा हा सूर्योदय सूर्यास्ताची स्थिती असते. तर आपण उत्तर लिहूया. सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो, हे आपल्याला माहीत आहे. सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. या अधिक अंतरामुळं सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि सूर्य तांबडा दिसतो. म्हणून तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा हे कमी आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न
उपप्रश्न दुसरा, जास्वंदी फुलाचा उभ्या छेदाची आकृती काढून भागांची नावे द्या. तर आपण पहिल्यांदा इथे या ठिकाणी आकृती काढूया. ही आकृती अशी आहे, उभी काप जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद असा आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे भाग इथे दाखवले गेले. इथं हा दलपुंज आहे, इथे या ठिकाणी कुक्षी दिसतात आणि इकडे कुक्षी वृत्त दिसतं. हा परागकोश आहे पिवळ्या रंगाचा, इथं वृत्त आहे. हे हिरव्या रंगाचं दिसणारं निदलपुंज आहे. इथं पांढऱ्या रंगाचा अंडाशय आणि खाली हिरव्या रंगाचा देठ. यापैकी किमान आपल्याला 4 तरी नावं लक्षात राहायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. ह्या आकृतीची मित्रांनो प्रॅक्टिस करा, सराव करा आणि वेगवेगळी नावं देखील लक्षात ठेवा. पुढे जाऊया. उपप्रश्न क्रमांक 3, चित्रातील प्राण्याचे नाव द्विनाम पद्धतीनं लिहा. या ठिकाणी प्राणी दिसतं. प्रजाती आणि जाती लिहायचे. प्रजाती आहे बोस आणि याची जात यामध्ये येतं टॉयरस. पुढे जाऊ. उपप्रश्न क्रमांक 4, ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत किती नक्षत्रे येतात? पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात, याचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा उत्तर लिहूया की पहिल्याच प्रश्नाचं, ऋतुमानानुसार वर्गीकरण केलं की एका ऋतूमध्ये 9 नक्षत्र येतात. आता पुढे जाऊया आपण. मृग नक्षत्र लागले, हा मृग नक्षत्र आकाशात आपण दिसतं आपल्याला या ठिकाणी. आता याचं उत्तर पाहूया आपण. पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले याचा अर्थ काय? मित्रांनो, पावसाळ्यात म्हणजेच जून महिना 7 किंवा 8 तारखेला मृग नक्षत्र साधारण सुरू होतं. याचाच अर्थ या काळामध्ये सूर्य हा मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करतो, म्हणून पावसाळ्यात मृग नक्षत्र लागलं असं म्हटलं जातं. पुढे जाऊया. उपप्रश्न 5, टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्याचं कार्य काय आहे? टूथपेस्टचं महत्त्वाचे घटक कोणते, टूथपेस्टमध्ये काय काय असतं आणि त्याचं काम काय? बघा, टूथपेस्टचे घटक 3 घटक यामध्ये दिसतात आपल्याला. कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम आहे, हायड्रोजन आणि फॉस्फेट आहे. या 4ही घटकांचा समावेश या टूथपेस्टमध्ये असतं. याचं काम काय, कार्य काय? तर दातावरील घाण दूर करणं, दंतक्षय रोखणं, तिसरं दातांना पॉलिश करणं आणि चौथं दातावरील आवरणाचे बळकटीसाठीही देखील महत्त्वाचं आहे. दातावरचं आवरण जे आहे, ज्याला आपण इनॅमल असं म्हणतो, त्याला बळकटी देण्याचं काम एक टूथपेस्ट करतं. चला मित्रांनो, पुढे जाऊया आपण उपप्रश्न क्रमांक 6 कडे. उपप्रश्न क्रमांक 6 आहे, खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात असं म्हणजे. विरघळणे, मुख्यतः विरघळणे हा भौतिक बदल आहे. काही ठिकाणी तो उपयुक्त बदलही आहे आणि शीघ्र घडणारा बदल पण आहे. दुसरा या ठिकाणी बदल दिले आहे, तर म्हणजे आकाशातून उल्का पडणे. आकाशातून उल्का पडणे हा नैसर्गिक बदल आहे, शिवाय अनावर्ती बदल आहे. आता पुढे जाऊया. उपप्रश्न क्रमांक 7, एखादी जड वस्तू जमिनीवरून वर उचलताना कोणत्या स्नायूंचे आकुंचन व शीतलीकरण होते ते लिहा. जेव्हा आपण एखादी जड वस्तू उचलण्यासाठी आपल्याला दोघांचाही महत्त्वाचा रोल आहे, हात आणि पाय. हात आणि पाय यांच्यामध्ये विविध स्नायू असतात, त्यांच्यामध्येच हे शीतलीकरणाचं किंवा आकुंचनाचं काम घडतं. तर आपण बघूया. आपण आकुंचन व शीतलीकरण होणारे स्नायू म्हणजे हात आणि पायातील अस्थि स्नायू असं आपण म्हणतो. हात आणि पायातील अस्थि स्नायू. पुढे जाऊया. उपप्रश्न क्रमांक 8, एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदामध्ये 100 मीटर पोहोचतं, हे 100 मीटर अंतर पोहतं. नंतरच्या 40 सेकंदामध्ये 80 मीटर अंतर पार करतं व अंतिम 20 सेकंदामध्ये 45 मीटर अंतर पार करते. तर त्याची सरासरी चाल आपल्याला काढायची. या ठिकाणी 3 वेळाने 3 कापलेले अंतर दिलेले आहे. आपण काय करूया, या ठिकाणी मित्रांनो व्यक्तीने कापलेलं एकूण अंतर काढूया. एकूण अंतर म्हणजे पहिल्या 40 सेकंदामध्ये किती, नंतरच्या 40 सेकंदामध्ये किती आणि 20 सेकंदामध्ये. पहिल्या 40 सेकंदामध्ये किती अंतर कापलं, 100. दुसऱ्या 40मध्ये 80 आणि पुढच्या 20 सेकंदामध्ये 45. 100 अधिक 80 अधिक 45, 80 बेरीज येते 225 मीटर. आता हे एवढं अंतर पार करायला किती वेळ लागला? त्या व्यक्तीने कापलेलं अंतर जे आहे 225 मीटर, यासाठी एकूण लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. म्हणजे अंतर कापण्यासाठी लागलेला एकूण वेळ. पहिल्या 100साठी 40, दुसऱ्या 80साठी 40, 45साठी 20, असं 40 अधिक 40 अधिक 20 म्हणजे 100 सेकंद वेळ लागला.
मित्रांनो, आता आपल्याला माहीत आहे सूत्र, सरासरी चाल बरोबर व्यक्तीने कापलेले एकूण अंतर भागिले ते अंतर कापण्यासाठी लागलेला एकूण वेळ. मग एकूण किती अंतर कापलं व्यक्तीनं? 225 भागिले वेळ 100. तर 225ला 100ने भागलं की आपल्याला उत्तर मिळतं 2.25 मीटर पर सेकंड. मित्रांनो, म्हणून आपण लिहू शकतो त्या व्यक्तीची सरासरी चाल ही 2.25 मीटर प्रति सेकंद आहे. 225 मीटर प्रति सेकंद आहे. पुढे जाऊया आपण. मित्रांनो, पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4 12 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. यातला पहिला उपप्रश्न आहे, चुंबकीय बलरेषाचे गुणधर्म आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. म्हणजे बघा, आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा चुंबकीय बलरेषा काढावी लागतील आणि त्यानंतर आपण गुणधर्म पाहूया. मित्रांनो, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म आपल्याला पाहिजे. ह्या चुंबकीय बलरेषा या ठिकाणी तुम्हाला तिथे की इथं विजातीय ध्रुव जवळ आलेले आहेत, म्हणून या ठिकाणी आकर्षण बल आहे दोघांमध्ये. आणि दुसरी आकृती पाहिली तर असं लक्षात येतं की इथं सजातीय ध्रुव आहेत, दोन्ही लाल लाल आहेत. इथं लाल आणि निळा, इथं हा नॉर्थ आणि इथं हा साऊथ. इथं नॉर्थ नॉर्थ म्हणजे उत्तर ध्रुव, इथं दक्षिण ध्रुव. इथं दोन्ही उत्तर जवळ आलेले आहेत. उत्तर ध्रुव दोन्ही जवळ ठेवल्यामुळं इथं प्रतिकर्षण होतं. प्रतिकर्षणाची बलरेषा याप्रमाणे निघतात आणि आकर्षणाचं बलरेषा याप्रमाणे निघतात. आपण बघूया, चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्याची संकल्पना मांडली. म्हणून हे गुणधर्म इथं पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेमध्ये असतात. आकृतीवरून तुम्हाला लक्षात येतं. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात जेव्हा सजातीय ध्रुव जवळ असतात. चुंबकीय बलरेषा कधीही एकमेकांना छेदत नाही आहेत. आणि 5वा गुणधर्म, चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवत असते. नाही तर बघा, या ठिकाणी पोलच्या ठिकाणी, ध्रुवाच्या ठिकाणी दाटीवाटी जास्त दिसते, म्हणजे या ठिकाणची चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त आहे असं लक्षात येतं. जसं आपण लांब जाऊ तसं चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही कमी कमी होत जाते, कारण चुंबकीय बलरेषामधला अंतर हा वाढत गेलेला आहे. मित्रांनो, मला वाटतं हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. पुढे जाऊया आपण उपप्रश्न क्रमांक 2. पुढील तक्ता पूर्ण करा. ते संयोग दिलेले आहेत, त्यांचे रेणूसूत्र आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असणारे मूलद्रव्यांची नावं आहेत. पहिल्यांदा दिले सल्फ्युरिक आम्ल. या सल्फ्युरिक आम्लाचं रेणूसूत्र आहे H2SO4 आणि यामध्ये असणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन, असे 3 हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन असे मूलद्रव्ये यामध्ये समाविष्ट आहेत. पुढचा आहे धुण्याचा जोडा, ज्याला आपण सोडियम कार्बोनेट असं म्हणतो आणि याचं रेणूसूत्र आहे Na2SO3 Na2CO3, सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आहे. या ठिकाणी धुण्याच्या सोड्याचं रेणूसूत्र आहे Na2CO3 आणि याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे? Na म्हणजे सोडियम आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. Na म्हणजे सोडियम, C म्हणजे कार्बन, O म्हणजे ऑक्सिजन, ह्या मूलद्रव्य समाविष्ट आहेत. पुढचं संयुग आहे साखर आणि साखरेचं रेणूसूत्र आहे C12H22 आणि O11. मित्रांनो, आता या ठिकाणी याचं रेणूसूत्र आपण लिहितो आहे. आता याच्यामध्ये असणारे घटक म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. C12H22O12 असं आहे. म्हणून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे त्यांची घटक द्रव्ये आहेत. पुढे जाऊया आपण. तुळस, आवळा, कडुनिंब या वनस्पतींचे औषधी उपयोग लिहा असं आहे. त्यांचे औषधी उपयोग आपण एक या ठिकाणी वाटल्यास तक्ताच तयार करूया. जसं औषधी वनस्पतींचे उपयोग आहेत, अनुक्रमक वनस्पती आणि उपयोग. तुळस पहिल्यांदा. तुळसचा विचार केला तर रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. तुळसचा वापर रक्तशुद्धीकरणासाठीही होतो. तुळसमुळे शुद्ध हवा खेळती राहण्यास मदत होते. दुसरं वनस्पती आहे आवळा. आवळा हा पित्तनाशक, बलदायी आणि क्रांती सतेज करणारा आहे. शरीरातील अतिरिक्त उष्णता याच्यामुळे कमी होतं. आवळा सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक
प्रतिरोधक शक्ती वाढते. तिसरा वनस्पती आहे कडुनिंब. कडुनिंबाची पानं जखमेवर कुठून लावल्यास जखम बरी होते. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, गरमीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमीनाशक, दाहावर, जखमेवर, मूळव्याध, मधुमेह इत्यादी अनेक रोगांवर हा उपयुक्त आहे. शिवाय ताप आणि सर्दी यावर पण उपयुक्त आहे. मित्रांनो, तुळस, आवळा आणि कडुनिंब या वनस्पतींचे उपयोग आपण पाहिले. याच्या व्यतिरिक्त अजूनही जादा उपयोग असू शकतात. उदाहरणदाखल एवढी या ठिकाणी दिलेली आहेत. पुढे जाऊया आपण. उपप्रश्न क्रमांक 4, खालील ओघतक्ता पूर्ण करा. या ठिकाणी पोषणाचा ओघतक्ता आहे. पोषण वनस्पती आणि प्राण्यांमध्ये वेगवेगळे. पहिल्यांदा वनस्पतीचा विचार केला की या ठिकाणी पहिलं जे येतं इथं परपोषी दिलेले आहे 2 बॉक्स आणि पुन्हा परपोषीचे 2 प्रकार दिले आहेत. तर या ठिकाणी असेल स्वयंपोषी, परपोषी दिलेला आहे आणि तिसरं प्रकार म्हणजे सहजीवी. आता परपोषीचे पुन्हा 2 प्रकार, एक म्हणजे कीटक भक्षण, दुसरं म्हणजे मृतोपजीवी, मृत शरीरांवर वाढणारे. आता प्राण्यांचं बघूया आपण. प्राण्यांमध्ये पोषण समभक्षी असं आहे, दुसरं परजीवी आणि तिसरं आहे मृतोपजीवी. आता या मृतोपजीवीचे 2 प्रकार, इथं हे अंतःपरजीवी दिले तर या ठिकाणी बाह्य परजीवी असेल. अशा प्रकारे हा ओघतक्ता या ठिकाणी पूर्ण होतो. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. या ठिकाणी काय दिले, किण्वन म्हणजे काय, या क्रियेमध्ये पदार्थात कोणते बदल होतात, दैनंदिन जीवनात किण्वन प्रक्रियेने कोणकोणते पदार्थ बनवले जातात. तर मित्रांनो या ठिकाणी 3 उपप्रश्न तुम्हाला दिसत आहेत. किण्वन म्हणजे काय, या क्रियेमध्ये पदार्थात कोणते बदल होतात, दुसरा प्रश्न, आणि तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी लक्षात, दैनंदिन जीवनात किण्वन प्रक्रियेने कोणकोणते पदार्थ बनवले जातात. तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊया. किण्वन म्हणजे काय, यालाच फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनिक पदार्थांचे दुसऱ्या कार्बनिक पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन क्रिया म्हणतात, किंवा त्याला आंबवणं असंही म्हणतात, किंवा कुजणे असंही म्हटलं जातं. आता दुसरं आहे की ही क्रिया होत असताना पदार्थामध्ये कोणते बदल होतात, तर या क्रियेमुळे पदार्थात होणारे बदल. पहिले, या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात. हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात. उदाहरण पाव, इडली यांची पिठं हे फुगणं, हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. आता इथला तिसरा प्रश्न, उपप्रश्न म्हणजे दैनंदिन जीवनात किण्वन प्रक्रियेने कोणकोणते पदार्थ तयार होतात, म्हणजे तयार होणारे पदार्थ कोणते. उदाहरणार्थ दुधाचं दही होणं, फळं व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणं, पिठापासून पाव बनवणं, तसेच ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे, प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्येही किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. चला तर मित्रांनो, तुम्हाला पूर्णपणे ही चाचणी समजली असेल. आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एक असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.